नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 5वे प्रसारमाध्यमे आणि इतिहास भाग 2 की अगदी आत्तापर्यंत आपण या पाठामध्ये प्रसारमाध्यमांची ओळख ही करून घेतलेली आहे. प्रसारमाध्यमांचा जो इतिहास आहे की अशा या इतिहासाविषयीसुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे विविध अशा प्रकारचे जे वर्तमानपत्र आहे, अशा या वर्तमानपत्रामध्ये बेंगॉल गॅझेट असेल, त्यानंतर दर्पण असेल, त्यानंतर प्रभाकर, ज्ञानोदय, केसरी आणि मराठा अशा या वर्तमानपत्रांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे विविध अशा प्रकारचे जे नियतकालिक आहे की अशा या नियतकालिकांचा विचारही आपण या ठिकाणी केलेला आहे. पहा, त्यानंतर वेब पत्रकारिता याचाही विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. यानंतर आता आपल्याला आकाशवाणी की अगदी प्रसारमाध्यम म्हणलं की आकाशवाणी हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं प्रसारमाध्यम आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. पहा, तर पहा की 1876मध्ये ग्रॅहम बेल याने दूरध्वनीचा शोध लावला आणि अशा या शोधामुळे तारेच्या माध्यमामधून शब्द दुसऱ्या ठिकाणी ऐकू येऊ लागले. 1896 साली इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी याने बिनतारी संदेश यंत्रणेचा शोध लावला आणि 1921 साली अमेरिकेतील पिट्सबर्ग या ठिकाणी जगातील पहिलं आकाशवाणी केंद्र हे स्थापन झालं. पहा, 1922मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी स्थापन झाली आणि त्यानंतर आकाशवाणीचा जो विस्तार आहे तो संपूर्ण जगभरामध्ये झाला. आकाशवाणीचा प्रारंभ भारतामध्ये मद्रास म्हणजे चेन्नई या ठिकाणी झाला. तर आकाशवाणीला नभोवाणी हे असं प्रथम म्हटलं जायचं. 1935मध्ये म्हैसूर संस्थानचे आपल्या रेडिओ केंद्राला आकाशवाणी असे नाव दिले. म्हणजे हेच नाव पुढे चालून भारत सरकारने सर्व रेडिओ केंद्रांना दिलेले होते. पहा, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे भारताच्या आकाशवाणीचं ब्रीदवाक्य असल्याचं आपल्याला दिसेल. पहा की अगदी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1924मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने दर दिवशी अशा कार्यक्रमाचं प्रसारण करणारं एक खाजगी रेडिओ केंद्र त्या ठिकाणी सुरू झालं आणि नंतर ब्रिटिश सरकारने अशा याच कंपनीचं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS अशा प्रकारचं नामकरण केलं. 8 जून 1936 रोजी अशा या कंपनीचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजे AIR अशा प्रकारे त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. पहा की अगदी भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा एक भाग झाले. मग अशा या आकाशवाणीमध्ये विविध अशा प्रकारचे शासकीय कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती देणारं अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला साधारणतः स्वरूप होतं. त्यानंतर ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी अशा प्रकारचं जे नाव आहे हे नाव दिलं गेलं. पहा, आणि मग की अगदी त्यानंतर की अगदी आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, त्याचप्रमाणे प्रबोधनपर, साहित्यिक मूल्य असणारे अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहे की हे विविध अशा प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आकाशवाणीवरती शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम लागतात, कामगारांचेही प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातात, युवक असतील, स्त्रिया असतील की अगदी अशा सर्व प्रकारच्या लोकांसाठी विशेष अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहे की हे कार्यक्रम प्रसारित करण्याचं काम आकाशवाणीकडून केलं जातं. पहा की अगदी विविध भारती या लोकप्रिय रेडिओद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषामध्ये विविध अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू झाले. की अगदी अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर खाजगी रेडिओ सेवा याही सुरू झाल्याचं आपल्याला दिसेल. की जसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर रेडिओ मिर्चीसारखं उदाहरण आपल्याला हे या ठिकाणी देता येईल. की अगदी खाजगी अशा प्रकारची ही जी काही रेडिओ सेवा आहे की ही रेडिओ सेवा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पहा, यानंतर पहा की दूरदर्शन आहे की 15 सप्टेंबर
1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन अशा प्रकारच्या केंद्राचं उद्घाटन केलं की महाराष्ट्रामध्ये 1 मे 1972 रोजी मुंबई या केंद्राचं कार्यक्रम त्या ठिकाणी अशा या दिल्ली दूरदर्शनवर खऱ्या अर्थाने सुरू झाले. यानंतर 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत अशा प्रकारचे दूरदर्शनचं जे आगमन आहे की हे आगमन झाल्याचंही आपल्याला माहीत आहे. पहा, यानंतर 1991मध्ये परदेशी त्याचप्रमाणे देशी खाजगी ज्या वाहिन्या आहेत की अशा या वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमामधून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी ही त्या ठिकाणी दिली गेली. पहा, आज जर आपण पाहिलं तर भारतीय प्रेक्षकांसाठी जवळजवळ 100हून अधिक ज्या काही वाहिन्या आहेत या वाहिन्या आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. पहा, आणि म्हणून की अगदी दूरदर्शनवरती सुद्धा आज रोजी विविध अशा प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या घटकांसाठी विविध अशा प्रकारचे कार्यक्रम हे त्या ठिकाणी सादर केले जातात. आणि अगदी केबल असेल किंवा डिश असेल या माध्यमाच्याद्वारे सुद्धा लोकांपर्यंत विविध गोष्टींचा जो प्रसार आहे हा प्रसार त्या ठिकाणी केला जातो. पहा, यानंतर जर आपण पाहिलं तर अशा या प्रसारमाध्यमांची आवश्यकता काय आहे हे जर आपण जाणून घेतलं तर अगदी माहितीचा मुक्त अशा प्रकारचा प्रवाह हा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा समाजामध्ये पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची ही नितांत अशा प्रकारची आवश्यकता असते. पहा, मग त्यामध्ये अग्रलेख असेल, विविध अशा प्रकारची सदरे असेल, पुरवणे असेल, हे वर्तमानपत्राचे अविभाज्य अशा प्रकारचे भाग असतात. आणि मग अगदी वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमामधून वाचकसुद्धा आपलं जे म्हणणं असतं ते म्हणणं मांडण्याचं काम करत असतात. पहा, की अगदी लोकशाहीसुद्धा अधिक सुदृढ होण्यामध्ये वर्तमानपत्र ही खूप मोठी अशा प्रकारची मदत करत असताना आपल्याला ते आढळत असतात. पहा, त्याचप्रमाणे समाजामध्ये काय घडतं हे लोकांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी सुद्धा जर आपण पाहिलं तर प्रसारमाध्यमांची ही आवश्यकता आपल्याला आढळून येते. त्याचप्रमाणे लोकशिक्षण आणि समाज प्रबोधन करण्यासाठी सुद्धा जर आपण पाहिलं तर अशा या प्रसारमाध्यमांची प्रामुख्याने आपल्याला गरज असते. पहा, की जसं दूरदर्शन हे दृकश्राव्य अशा स्वरूपाचं माध्यम आहे आणि अगदी वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा दूरदर्शनने ओलांडलेल्या आहेत आणि जनतेला प्रत्यक्ष काय घडलं हे दाखवण्याची सुरुवात दूरदर्शनने केलेली आहे. पहा, म्हणजे जनतेला कुठल्याही प्रकारची जी घटना आहे की त्या घटनेचा आखोदेखा हाल जो आहे तो पाहण्यासाठी जर आपण पाहिलं तर दूरदर्शनचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होतो. पहा, यानंतर पहा की अगदी असे हे जे प्रसारमाध्यम आहे तर या प्रसारमाध्यमांच्याद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक अशा प्रकारचं जे काही आकलन आहे हे आकलन जर आपण पाहिलं तर अगदी अशा या प्रसारमाध्यमांच्याद्वारे मिळणाऱ्या माहितीची ही खातरजमा त्या ठिकाणी करावी लागते. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी वर्तमानपत्रामधून आपल्यासमोर येणारी माहिती ही वास्तवाला धरून असेल असं आपण सांगू शकत नाही. की अगदी आपल्याला वर्तमानपत्रातील येणारी माहिती ही आपल्याला त्या ठिकाणी तपासून घ्यावी लागते. अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचं जर आपण पाहिलं तर एक जगप्रसिद्ध अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकानं ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना त्या विकल्या. मग हिटलरच्या अशा प्रकारच्या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची जी बातमी आहे की अशा प्रकारची बातमी प्रसिद्ध झाली, पण प्रत्यक्षात मात्र त्या रोजनिशी नकली असल्याचं मात्र सिद्ध झालं. आणि त्यामुळं प्रसारमाध्यमामधून मिळणारी जी माहिती आहे की ही माहिती वापरत असताना आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं. पहा, बाकी यानंतर जर आपण पाहिलं तर संबंधित अशा प्रकारचे जे काही व्यावसायिक क्षेत्र आहेत की हे व्यावसायिक क्षेत्र प्रसारमाध्यमांच्या संबंधित कोणते आहेत ते पाहत असताना की अगदी नेहमी आपण पाहतो की वर्तमानपत्र हे प्रसारमाध्यम
की अगदी अशा या प्रसारमाध्यमाचं जर आपण पाहिलं तर वर्तमानपत्राशी निगडीत जे व्यावसायिक क्षेत्र आहे, हे व्यावसायिक क्षेत्र जर आपण पाहिलं तर संपादक असेल, वार्ताहर असेल, मुद्रक असेल, लेखक असेल, छायाचित्रकार, तंत्रज्ञ, संगणक तज्ज्ञ, कार्यालयीन कर्मचारी, म्हणजे अशा या विविध अशा प्रकारचं व्यवसाय त्या ठिकाणी ते करू शकतात. की जसं वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ज्या ताज्या बातम्या असतात की ह्या ताज्या बातम्या त्या ठिकाणी वाचकांपर्यंत पोचायच्या असतात. आणि मग हे काम करत असताना बातमीमागची जी बातमी असते की ही बातमी प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी सांगावी लागते. आणि मग अशा वेळी जर आपण पाहिलं तर वर्तमानपत्रांना इतिहासाची प्रामुख्याने गरज पडत असताना आपल्याला आढळते. पहा की अगदी एखाद्या बातमीचा सविस्तर जो काही आढावा आहे तो आढावा घेताना भूतकाळामध्ये तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र जर घडली असेल तर ती वर्तमानपत्र अशा प्रकारची बातमी चौकट देऊन त्या ठिकाणी छापत असतात. आणि मग त्यावेळेस वाचकाला जी जादा असलेली माहिती असते की ही माहिती त्या ठिकाणी प्राप्त होत असते आणि वाचक घटनेच्या मुळापर्यंत त्या ठिकाणी त्यांना जाता येत असतं. पहा की जसं वर्तमानपत्रामधील सदरामध्ये 50 वर्षांपूर्वी, 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची जी काही सदरं असतात की ही सदरंसुद्धा त्या ठिकाणी येत असतात. आणि मग ती इतिहासाची साधनं आणि इतिहासावर आधारित अशा स्वरूपाची असतात. आणि मग अशा प्रकारच्या सदरामधून आपल्याला भूतकाळातील आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, ऐतिहासिक असेल, राजकीय असेल, अशा प्रकारच्या ज्या घटना असतात की या घटना समजण्यास आपल्याला मदत होते. पहा की भूतकाळाच्या पार्श्वभूमीवरच आपल्याला माहीत आहे की जो वर्तमान काळ असतो की हा वर्तमान काळ आपल्याला माहिती होण्यास किंवा कळण्यास आपल्याला प्रामुख्याने मदत होत असते. पहा की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर इतिहासामध्ये आपल्याला प्रामुख्याने विविध अशा प्रकारचे अग्रलेख असेल, लेख असेल, दिनविशेष असेल, आढावा असेल, बातमी असेल, सदर असेल, हे असे विविध अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत असतात. पहा की वर्तमानपत्र जर आपण पाहिले तर वर्तमानपत्रामध्ये काही विशेष अशा प्रकारच्या विशेष प्रसंगी विविध अशा प्रकारच्या ज्या पुरवण्या असतात किंवा विशेषांक असतात की हे वर्तमानपत्रांना काढावे लागतात. की जसं 1914मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्याला 2014मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. आणि मग अशा प्रकारच्या या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारी अशा प्रकारची जी काही पुरवणी आहे की ही पुरवणी काढत असताना की इतिहासातील ती जी घटना आहे की त्या घटनेची माहिती किंवा त्या घटनेचा जो इतिहास आहे हा इतिहास मात्र त्या ठिकाणी माहिती असावा लागतो. आणि मग 1942च्या चलेजाव आंदोलनाला 2017मध्ये 75 वर्षे पूर्ण झाली. आणि मग अशा प्रकारचे हे जे काही असे जे प्रसंग असतात आणि मग अशा प्रसंगी वर्तमानपत्र विविध अशा प्रकारचे लेख असतील, अग्रलेख असतील किंवा दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे अशा प्रकारची जी घटना असते की अशा या घटनेचा जो काही वेध आहे तो वेध घेत असताना आपल्याला आढळतात. आणि मग त्यावेळेस इतिहासाचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास उपयोगी पडत असताना आपल्याला आढळून येतो. पहा की अगदी पहा या ठिकाणी आपल्याला म्हणलं की हे करून पहा की वर्तमानपत्रे कोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतात. आणि मग तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या अशा प्रकारची शब्दकोडी तयार करण्याचा प्रयत्न करून पहा की जसं किल्ल्यांची नावं वापरून शब्दकोडी आपण तयार करू शकतो. आणि मग अशा प्रकारचे शब्दकोडी आपण आपल्या वहीमध्ये तयार करायची. पहा ते यानंतर पहा की आकाशवाणीसाठी सुद्धा जर आपण पाहिलं तर इतिहास हा विषय अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा विषय असतो की अगदी यामध्ये सुद्धा जर सांगायचं झालं तर 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्ताची जी भाषणं असतात की ही भाषणं आकाशवाणीच्या संग्रहामध्ये असतात. आणि मग समकालीन अशा प्रकारची जी परिस्थिती आहे की ती परिस्थिती समजण्यासाठी अशा या भाषणांचा प्रामुख्याने उपयोग होताना आपल्याला आढळतो. पहा आणि मग की अगदी यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर आकाशवाणीमध्ये सुद्धा विविध अशा प्रकारचे व्यावसायिक क्षेत्र आपल्याला दिसून येतील की ज्यामध्ये केंद्र प्रमुख असेल
कर्मचारी वर्ग असेल, वार्ताहर असेल, निवेदक असेल, मुलाखतकार असेल, वृत्तसंकलक करणारे असतील किंवा स्टुडिओमध्ये काम करणारे विविध अशा प्रकारचे तंत्रज्ञ असतील आणि व्यवस्थापकसुद्धा असतील की या गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतात की अगदी त्यानंतर पहा की आपल्याला म्हणलं आहे की हेही जाणून घ्या. मग 1942च्या चळवळीमध्ये भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेली जी कामगिरी आहे की अशा कामगिरीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी आपण इंटरनेटच्या माध्यमाच्याद्वारे सुद्धा आपण मिळवू शकतो. पहा मग अशा प्रकारची माहिती आपण मिळवायची आहे आणि ती आपल्या ही वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. पहा की जसं आपण पाहतो की आकाशवाणीला काही विशेष अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहे की ते प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज त्या ठिकाणी प्रामुख्याने लागत असते आणि राष्ट्रीय नेत्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल किंवा एखाद्या घटनेला 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष किंवा त्या पटीमध्ये जास्त जे काही वर्ष आहे ती वर्ष जर होत असतील तर त्याची जी चर्चा आहे ती चर्चा ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस या सर्व गोष्टींची माहिती असणं अतिशय गरजेचं असतं. पहा त्याचप्रमाणे राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी सुद्धा वक्त्यांना इतिहासाचा नेहमी जो आधार आहे तो आधार प्रामुख्याने घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे आकाशवाणीवर सुद्धा दिनविशेष अशा प्रकारचे जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम देखील प्रसारित होताना आपल्याला आढळत असतात. त्याचप्रमाणे दूरदर्शन आणि इतिहासाचं नातं जर आपण पाहिलं तर ते अतिशय जवळचं घनिष्ठ अशा स्वरूपाचं आपल्याला दिसेल. पहा की इतिहासाच्या संदर्भामध्ये जर आपल्याला आवड निर्माण करायची असेल, त्याचप्रमाणे जागृती करायची असेल तर अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं काम दूरदर्शन त्याचप्रमाणे इतर ज्या वाहिन्या असतात की ह्या वाहिन्या करत असताना आपल्याला आढळतात. पहा की जसं दूरदर्शनवरील रामायण असेल, महाभारत असेल, या ज्या काही पौराणिक अशा स्वरूपाच्या मालिका आहेत या मालिका, त्याचप्रमाणे भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक अशा प्रकारच्या मालिका, अशा मालिकांनीसुद्धा फार मोठा अशा प्रकारचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आकर्षित करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसेल. अगदी रामायण, महाभारत यासारख्या मालिकांची निर्मिती करत असताना तत्कालीन वातावरण असेल, वेशभूषा असेल, शस्त्रास्त्रे असतील, राहणीमान, भाषा अशा या संबंधीच्या जाणकारांच्या मदतीची विशेष करून त्या ठिकाणी गरज ही लागत असते. पहा आणि त्यासाठी जर आपण पाहिलं तर या सर्व गोष्टींसाठी इतिहासाचा अतिशय बारकाईने जो काही अभ्यास आहे की हा अभ्याससुद्धा त्या ठिकाणी करावा लागत असतो. पहा आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर अगदी असे हे जे काही क्षेत्र आहेत की दूरदर्शनमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर पत्रकार, वृत्तसंकलक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, कॅमेरामन, कला निर्देशक, प्रकाश व्यवस्था पाहणारे तंत्रनिर्देशक, संगीत निर्देशक, कलाकार, मुलाखतकार, रंगभूषा तज्ज्ञ म्हणजे अशा या विविध अशा प्रकारचे व्यावसायिक क्षेत्र आपल्याला याही दूरदर्शनच्या माध्यमाच्याद्वारे आपल्याला ते प्राप्त होऊ शकतात. पहा यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी आधुनिक काळामध्ये डिस्कवरी असेल, नॅशनल जॉग्राफिक असेल किंवा हिस्ट्री असे विविध अशा प्रकारचे डिशवरील की जे DTHवरील अशा प्रकारचे जे चॅनल्स असतात की या चॅनल्सवर सुद्धा प्रसारित होणाऱ्या विविध अशा प्रकारच्या मालिकांमधून सुद्धा जगभराच्या इतिहासाचा जो काही खजिना आहे तो खजिना प्रेक्षकांसाठी प्रामुख्याने खुला केला गेला आहे. आणि अशा या विविध अशा प्रकारच्या माध्यमाच्याद्वारे लोक जगाचा संपूर्ण इतिहास किंवा जगाचा भूगोल घर बसल्या या ठिकाणी जाणून घेऊ शकतात. पहा की अगदी अशा या विविध अशा प्रकारच्या ज्या काही मालिका असतील की या मालिका अधिक रंजक किंवा रंगतदार होण्यासाठी इतिहासातील निवडक अशा प्रकारच्या भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमामधून सुद्धा त्या ठिकाणी सादरीकरण हे करत असताना आपल्याला आढळतात. पहा की जसं एखादे कर्तृत्ववान स्त्री किंवा पुरुष, खेळाडू, सेनानी, त्याचप्रमाणे एखादी वास्तू, किल्ले हे प्रामुख्याने साम्राज्यांच्या उदयास्त इतकेच नव्हे
तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकासुद्धा जर आज आपण पाहिल्या तर लोक हे उत्सुकतेने पाहत असताना आपल्याला आढळतात पहा. आणि त्यामुळं अशा या विविध अशा प्रकारचे जे काही प्रसारमाध्यमांचे क्षेत्र आहे की हे क्षेत्रसुद्धा व्यावसायिक क्षेत्र म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाल्याचं आपल्याला दिसेल. आणि म्हणून अशा या सर्व क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज असणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि त्यामुळं अशा या तज्ज्ञांची गरजसुद्धा या ठिकाणी आपल्याला जाणवत असते पहा. यानंतर पहा की या ठिकाणी आपल्याला म्हणलं की हे जाणून घ्या की भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भामध्ये दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही जी मालिका होती की ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे. कारण पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया अशा या ग्रंथावर आधारित ही मालिका आहे. आणि मग श्याम बेनेगल दिग्दर्शित अशा या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक असेल, सांस्कृतिक आणि राजकीय अशा स्वरूपाचा जो इतिहास आहे हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेमधून प्रामुख्याने केलेला आहे. सखोल संशोधन आणि सादरीकरण अशा या पातळीवर ही जी मालिका आहे की ही मालिका अतिशय सरस अशा प्रकारची ठरलेली आहे. मग अशा या मालिकेमधून आपल्याला त्या काळचा जो इतिहास आहे मग सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा राजकीय अशा स्वरूपाचा इतिहास समजण्यास खऱ्या अर्थाने मदत झालेली आहे पहा. यानंतर पहा की हडप्पा संस्कृती असेल, वैदिक काळ असेल, रामायण महाभारताचा अन्वयार्थ असेल, मौर्य कालखंड असेल, तुर्क अफगाण आणि मोगलांचं आक्रमण असेल, मुघल कालखंड असेल किंवा मुघल बादशहांचे योगदान, भक्ती चळवळ, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम म्हणजे अशा अनेक प्रकारच्या ज्या घटना आहेत की या घटना ज्यावेळेस मालिकामधून मांडल्या जातात आणि मग त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला त्या काळचा जो काही इतिहास आहे हा इतिहास आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होत असते पहा. आणि मग की अगदी अशा या मालिकेमध्ये नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा हा जो काही आधार आहे हा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत, रोशन सेट, प्रास्ताविक त्याचप्रमाणे अन्वयार्थ हे सांगत असताना आपण पाहिलेले आहे की अगदी नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन त्याचप्रमाणे त्यांचं प्रभावी सादरीकरण यामुळे सुद्धा मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेलेली आहे. आणि म्हणून की अगदी अशा प्रकारच्या ज्या मालिका असतात की अशा या मालिकामधून सुद्धा आपल्याला विविध अशा प्रकारच्या काळातील जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला समजण्यास मदत होत असते पहा. आणि त्यामुळं जर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अगदी अशा विविध अशा प्रकारच्या गोष्टीमुळं आपल्याला इतिहासाची जी आवश्यकता आहे की ही आवश्यकता आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी भासत असते. आणि त्यामुळं की अगदी अशा या विविध माध्यमाच्याद्वारे, विविध प्रसारमाध्यमाच्याद्वारे लोकांपर्यंत हा जो इतिहास आहे हा इतिहास त्या ठिकाणी पोचवण्याचं कार्य या प्रसारमाध्यमांच्याद्वारे प्रामुख्याने केलं जातं पहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलेलं आहे की अगदी अशा या प्रकरणाच्या खालील जो स्वाध्याय आहे की हा स्वाध्याय संपूर्णपणे आपण आपल्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. त्याचप्रमाणे मी आणखी एक सांगतो की सर्व विद्यार्थी की अगदी जो स्वाध्याय आहे की हा स्वाध्याय सोडवत नाही किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवरती टाकत नाही तर कृपा करून आपण सोडवलेला जो स्वाध्याय आहे की हा स्वाध्याय या ठिकाणी व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर आपल्या वर्गातील ग्रुपवर त्या ठिकाणी तो अभ्यास हा टाकला पाहिजे. धन्यवाद.